आजच्या या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, सभापती राम शिंदेजी, मंगलप्रभात लोढाजी, दत्तात्रय भरणेजी, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकर, आयुक्त भूषण गगरानी, विशेषतः या समारंभाकरता उपस्थित असलेले आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अमीन पटेल, आमदार सुनील शिंदे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित श्रीमती राजेश्री भाटणकर, श्री संतोष ढाले, श्रीमती अमरीन एब्राहानी, या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ अधिकारी श्री बांगर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचा पूल या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की नागपाडा आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा हा पूल जो शिंदे साहेबांनी सांगितलं जवळपास 130 वर्ष जुना होता, ज्याचं लाईफ पूर्णपणे संपलं होतं आणि त्या ठिकाणी नवीन पूल करणं आवश्यक होतं. हा पूल बनवण्याचं काम महानगरपालिकेने हातामध्ये घेतलं आणि अतिशय वेगाने हे काम महानगरपालिकेने त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. काम 1/10/24ला सुरू झालं आणि 6/1/26ला काम पूर्ण झालं. त्यामुळे केवळ 15 महिन्यामध्ये या पुलाचं काम हे पूर्ण करण्यात आलं आहे आणि विशेषतः यातला जो भाग रेल्वे हद्दीतला आहे तो देखील वेळेत पूर्ण करण्याचं काम हे महानगरपालिकेने केलं आणि म्हणून महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. अजून जवळपास 6 पूल हे या ठिकाणी तयार आता होत आहेत, ज्याच्यामध्ये मला असं वाटतं GMLR होतोय, विद्याविहार आरोबी होतोय, सायन आरोबी होतोय, महालक्ष्मी आरोबी होतोय, नेहरू प्लॅनेटोरियम फ्लायओव्हर होतोय, मानखुर्द फ्लायओव्हर होतोय. असे सगळे आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. पुढच्या 2-3 महिन्यात यांचं देखील लोकार्पण हे महानगरपालिकेच्या माध्यमातून होईल. आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की गतीने काम करायचं आणि क्वालिटीने काम करायचं, या 2 गोष्टी महायुती सरकारने सातत्याने हा मंत्र ठेवला आहे आणि महानगरपालिका त्याच पद्धतीनं काम करते आहे. आणि आता तर महानगरपालिकेमध्ये निर्वाचित प्रतिनिधी आल्यामुळे महापालिकेच्या कामाला अधिक गती मिळेल आणि अधिक लोकाभिमुखता येईल, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. आज सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे की महानगरपालिकेशी चर्चा करून आपण हे ठरवलं आहे की या पुलाचं जे नाव आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उडान पूल अशा पद्धतीनं ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मी महानगरपालिकेचं अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो की पुण्यश्लोक अहिल्यामाता ज्यांनी या देशामध्ये एक प्रशासक कसा असला पाहिजे हे आपल्याला दाखवून दिलं. त्यांची संवेदनशीलता, त्यांची धर्मपरायणता, त्यांचा पारदर्शी कारभार, त्यांचं कायदा आणि सुव्यवस्थेवर असलेली पकड, त्यांनी तयार केलेलं सैन्य आणि त्यातही महिलांची पहिली तुकडी, त्यांनी तयार केलेले कारखाने, त्यांनी तयार केलेली माहेश्वर साडी, त्यांनी तयार केलेले लघुउद्योग, त्यांनी निर्माण केलेले देशभरातली मंदिरं आणि घाट, अशा सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर एक आमची माता, एक आमची स्त्री ही प्रशासक म्हणून किती उत्तम काम करू शकते हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे. आणि आज 3 दशकांनंतर देखील आपण सर्व लोक त्यांचं नाव घेतो. याचं कारण अशा प्रकारच्या जे काही आपल्याकडे प्रशासक होऊन गेले त्यांच्यामुळेच मला असं वाटतं की आपली संस्कृती आणि आपली व्यवस्था ही आजही आपल्याला या पद्धतीनं पाहायला मिळते. आणि म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्या मातेंचं नाव या
उडान पुलाला देताना आपल्या सर्वांना अतिशय गौरवान्वित वाटतंय, अतिशय मनापासून आनंद होतोय आणि निश्चितपणे त्यांच्या कार्यातनं प्रेरणा घेऊन यापुढे देखील राज्य सरकार असेल किंवा महानगरपालिका असेल कार्य करतच राहतील हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला शिंदे साहेबांना आम्हाला तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.